श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मला माहीत आहे माझा व्हिडिओ तुम्ही बघता, 1-2 मिनिटं बघता, पुढं ढकलता. माझा व्हिडिओमध्ये ना मला अशी चित्र, असं रंगसंगती असं नाही टाकता येत. पण जी मी माहिती देते ती खरी आणि हिताची असते. त्याच्यामुळं तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण ऐकत जा. मग त्याच्यावर ठरवत जा की चांगलं आहे की वाईट आहे. कमेंटमध्ये तसं सांगत जा. मी सुधारणा करायचा प्रयत्न करेन. पण माझा व्हिडिओ आहे ना, अजिबात तुम्ही असा पुढं ढकलत नेत जाऊ नका. कारण मी माहिती खरी ती सांगत असते, योग्य ती सांगत असते. उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थीचा आपण सगळेच उपवास करतो. पण नेमका उपवास कसा करायचा? पूजा कशी मांडायची? कुठलं नामस्मरण करायचं? जप कुठला म्हणायचा? किंवा विधी कशी असते? आणि उपवास धरल्यावर कुठली कथा ऐकावी? हे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल आणि संकष्टी चतुर्थीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कारण आपण अडचणी दूर व्हाव्यात म्हणूनच संकष्टी चतुर्थी करत असतो. पण त्याचं फळ आपल्याला योग्य तसं मिळत नाही. का तर आपण ते नियमानं करत नाही त्याच्यामुळं. म्हणून मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ व्यवस्थित ऐका. माझ्या व्हिडिओमध्ये आवाज पण माझा व्यवस्थित नाही असं वाटत असेल तुम्हाला. म्युझिक ही लावता येत नाही. हलणारी डुलणारी चित्र मी करत नाही. माझा फक्त व्हिडिओ ऐकायचा असतो. तर तुम्ही तो व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. त्याप्रमाणे करा. तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करायची? सकाळी उठल्यापासून ती रात्री झोपेपर्यंत काय काय करायचं ते मी सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला आवडत असेल माझा व्हिडिओ, तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. काही चुकी झाली असेल तर माफ करा. पूजेची विधी. श्री गणेशाय नमः. आज आपण संकष्टी चतुर्थीची पूजा घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पूजेसाठी लागणारं साहित्य. सगळ्यात आधी श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो, स्वच्छ पाट किंवा चौरंग, लाल किंवा पिवळे वस्त्र, हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा. शक्य असल्यास 21 दुर्वा असलेल्या अतिउत्तम. लाल फुले किंवा जास्वंद, चंदन, धूप आणि दीप, कापूर, नारळ, फळे, मोदक किंवा मोदक जर बनवले नाहीत तरी गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही चालतो. पंचामृत, स्वच्छ पाणी, विड्याची पाने, सुपारी, दक्षिणा. पूजेची तयारी तर ही साहित्याची झाली. आता सकाळी उठल्यावर काय करायचं? पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि देवघर स्वच्छ करावे. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो प्रतिष्ठित करावा. समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. उजव्या बाजूला पाण्याने भरलेले कलश ठेवावा. संकल्प कसा करायचा? हातात पाणी घ्यायचं, अक्षदा आणि फुलं, हळद कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं आणि मनोभावे संकल्प करायचा. संकल्पामध्ये काय बोलणार तुम्ही गणपतीला? हे विघ्नहर्ता श्री गणराया, माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि सर्व संकटाच्या निवारणासाठी मी श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि पूजन करीत आहे. माझ्या पूजेचा स्वीकार कर. गणेशाचं पूजन करायचं. सुरुवातीला गणपतीला हळदी कुंकू, अक्षदा आणि चंदन लावावे. लाल फुले अर्पण करावीत आणि 21 दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर नैवेद्य म्हणून मोदक, लाडू किंवा गूळ खोबरे अर्पण करावे. यानंतर कमीत कमी 108 वेळा तरी जप करावा. तर जप कुठला म्हणायचा? ओम गण गणपतये नमः. परत ऐका, ओम गण गणपतये नमः. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 21 माळा करू शकता, 11 माळा करू शकता, 51 माळा करू शकता.
नाहीच जमलं तर कमीत कमी 108 माळ तरी म्हणजे 1 माळ तरी करा. 108 वेळा मंत्र तरी म्हणाच म्हणा. त्याच्यानंतर स्तोत्र म्हणायचं. तर स्तोत्र कुठलं म्हणायचं? गणपती अथर्वशीर्ष म्हणा किंवा संकटनाशक स्तोत्र, गणेश स्तोत्र म्हणा किंवा आणि गणेश कवच म्हणा. गणेश कवच एक म्हणायचं. गणेश चालीसा ती म्हणायची. मग गणपतीची आरती करायची. सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती तर सगळ्यांना माहितीच आहे. ती आरती करायची. संकष्टीचा उपवास असतो. उपवास कसा करायचा? संकष्टीच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. जर उपवास करणं म्हणजे आपली तब्येतीचं जर हे असेल, आरोग्याच्या तक्रारी असतील, तर कारणास्तव पूर्ण उपवास शक्य नसल्यास फलाहार म्हणजे फळं घ्यावीत किंवा सात्विक आहार घ्यावा. म्हणजे तब्येत जशी असेल त्याच्या ह्याच्यावर. आजारी माणसांनी उपवास नाही केला तरी चालतं. फक्त मांसाहार करायचा नाही. आपलं सात्विक अन्न घेतलं तरी चालतं. पण आजारी वृद्ध लोकांसाठी येते. दिवसभर गणरायाचे नामस्मरण करायचं. आपल्या मुखात सकाळपासून आपलं गणपतीचं नामस्मरण म्हणजे जप चालू ठेवायचा. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः असा. संध्याकाळी चंद्रदर्शन, चंद्राचं दर्शन. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर प्रथम चंद्राचे दर्शन घ्यायचे. चंद्राला पाणी अर्पण करायचे, प्रार्थना करायची. त्यानंतर श्री गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवायचा. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडायचा. नंतर उपवास सोडल्यावर उपवास सोडायच्या वेळेस प्रार्थना करायची गणपतीला. हे विघ्नहर्ता श्री गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर कर. मला समृद्धी, आरोग्य, सुख, समाधान आणि भक्ती प्रदान कर. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. असं म्हणून गणपतीला नमस्कार करायचा आणि उपवास सोडायचा. तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहा. आता संकष्टीची कथा ऐकायची आपल्याला. संकष्टीची कथा ही ऐकलीच पाहिजे. ह्यानं काय होतं, आपले म्हणजे पहिले लोक असे ग्रंथही नव्हतं, तर आपले एकमेकांना अनुभव सांगायचं. तेच त्यांचं आपण तेच आता ग्रंथ म्हणून वाचतो. तर तसं आपण गणपतीची एक प्रकारे पूजा करत असतो. तर कथा ऐकलीच पाहिजे. आज मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीची अशी एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे, जी श्रद्धा, विश्वास, संयम आणि श्री गणरायाच्या कृपेची अनुभव देणारी आहे. ही कथा आपल्याला शिकवते की देव कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाही. योग्य वेळ आल्यावर तो नक्कीच मदतीला धावून येतो. खूप वर्षापूर्वीची सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची पत्नी सीता आणि त्याचा 8 वर्षाचा मुलगा माधव असे त्यांचे छोटेसे कुटुंब होते. गोविंद खूप मेहनती होता. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबायचा. पण नशिबाची साथ त्याला कधीच मिळाली नाही. एका वर्षी दुष्काळ, दुसऱ्या वर्षी अतिवृष्टी, तर कधी जनावरांचा रोग. हातात पैसा टिकत नव्हता. घरातील परिस्थिती इतकी बिकट झाली होती की 2 वेळचं जेवणही कठीण झालं. तरीही सीता रोज देवघरात दिवा लावत असे आणि गणपतीसमोर हात जोडून म्हणत असे, हे विघ्नहर्ता, आमची परीक्षा किती घेतोस, पण आमचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. आमची परीक्षा तू कितीही घे. माऊली, पाऊस येतोय त्याच्यामुळं पावसाचा आवाज थोडाफार येत असेल तर समजून घ्या. आमची परीक्षा तू कितीही घे, पण आमचा विश्वास मात्र कधी कमी होऊन देऊ नकोस. एक दिवस गावात एक वृद्ध संत आले. त्यांनी गावकऱ्यांना धर्म, भक्ती आणि सत्कर्म यांचा उपदेश केला. गोविंद आणि सीताही त्यांच्या दर्शनाला गेले. गोविंदाने नम्रपणे विचारले, महाराज, इतकी मेहनत करूनही आमच्या आयुष्यात सुख का येत नाही?
संत हसले आणि म्हणाले, संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने कर, पण लक्षात ठेव, व्रत म्हणजे फक्त उपवास नव्हे. मन शुद्ध असले पाहिजे, दुसऱ्याला मदत केली पाहिजे, खोटे बोलू नये आणि संकटातही देवावरील विश्वास ढळू देऊ नये. दुसऱ्याच महिन्यापासून सीतेने व्रत सुरू केले. ती पहाटे उठून घर स्वच्छ करत असे, गणरायाला दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करत असे. दिवसभर ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करत असे. महिने गेले. जीवनात फारसा बदल दिसत नव्हता. पण सीताचा विश्वास कसुबरही कमी झाला नव्हता. एके रात्री गोविंदाला स्वप्न पडले. तेजस्वी प्रकाश श्री गणेश प्रगट झाले. गणराया म्हणाले, गोविंदा, संकटे संपणार आहेत, पण उद्या तुझ्यासमोर एक मोठी परीक्षा येईल. सत्याचा मार्ग सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी गोविंद शेतात गेला. नांगर चालवत असताना त्याला जमिनीत एक सोन्याचा हंडा एक मोठा तांब्याचा हंडा सापडला. त्यात सोन्याची नाणी आणि दागिने भरलेले होते. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, हे धन घरी नेले तर माझे सारे दुःख संपेल. पण त्याच वेळी त्याला गणरायाचे स्वप्न आठवले. तो सरळ गावाच्या पाटलाकडे गेला आणि म्हणाला, हे धन माझे नाही, ज्याचे असेल त्याला परत मिळाले पाहिजे. काही दिवसांनी कळले की ते धन अनेक वर्षापूर्वी हरवलेल्या एका वृद्ध व्यापाऱ्याचे होते. व्यापाऱ्याने गोविंदाचा प्रामाणिकपणा पाहिला आणि आनंदाने त्याला बक्षीस दिले. एवढेच नाही तर आपल्या शेतीची देखभाल करण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली. काही महिन्यातच गोविंदाचे जीवन बदलले. कर्ज फेडले गेले. घरात आनंद परतला. मुलगा माधव शिक्षणात पुढे गेला. गावातील लोक त्याचा आदर्श मानू लागले. एक दिवस गोविंद पुन्हा त्या संताच्या भेटीला गेला आणि म्हणाला, महाराज, गणरायाने माझ्यावर कृपा केली. संत म्हणाले, गणरायाने तुला धन दिले म्हणून नाही, तर तू सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा सोडली नाहीस म्हणून कृपा केली आहे. भक्त हो, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. संकष्टी चतुर्थीचे व्रत म्हणजे फक्त उपवाशी राहणे नाही. मनातील अहंकार, लोभ, मत्सर आणि याचा त्याग करणे हेच खरे व्रत आहे. श्रद्धा असेल तर संकटे कायमची राहत नाहीत. संयम असेल तर योग्य वेळ नक्की येते आणि सत्कर्म असेल तर गणरायाची कृपा आपल्यावर नक्की होते. शेवटी आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया, हे श्री गणराया, आमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर. आम्हाला सद्बुद्धी, चांगले आरोग्य, कुटुंब, प्रेम, संकट, कष्ट करण्याची शक्ती दे आणि योग्य मार्गावर चालण्याचे धैर्य दे. आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, माझी ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली? माझी म्हणजे मी बनवलेली नाही, ही पारंपरिक चालत आलेली कथा आहे. या कथेतून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते. संयम कसा ठेवायचा, भक्ती कशी करायची, श्रद्धा, विश्वास अढळ असला पाहिजे, हे सगळं कळतं. तर चला, गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.